कर्जत जामखेडमधून मोठी बातमी. रोहित पवार पिछाडीवर राम शिंदेंची आघाडी. कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रोहित पवार आणि महायुतीचे राम शिंदे यांच्यात थेट लढत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024ची रणधुमाळी गेल्या महिनाभरापासूनच सुरू आहे. अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीतून उमेदवारांची घोषणा होताच हा मतदारसंघ राज्यभर चर्चेला गेला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 260-380 इतकं मतदान झालं होतं. कर्जत जामखेडमधील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 74.94% गेली होती. कर्जत जामखेडमध्ये पुरुष मतदारसंघाचं मतदान 13,90,33 इतकं मतदान झालं, तर महिला मतदानाची संख्या 12,13,47 इतकी झाली होती. पोस्टल मतदानामध्ये रोहित पवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. सकाळी 8:44 वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार रोहित पवार 600 मतांनी आघाडी घेतली होती. मात्र आता आलेल्या आकडेवारीनुसार रोहित पवार पिछाडीवर आहेत. भाजपचे राम शिंदे 634 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघाचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.